वर्ष 2000. The day one data center went dark, the idea of cloud was born. So the breaking news this morning that many Americans are waking up to massive internet outage impacting major websites, major apps, gaming platforms, including Amazon, AT&T. Just look at this list: Delta Airlines, Disney Plus, Facebook, Hulu, Snapchat, United Airlines, Venmo. More. Just to keep you abreast of this story that's been developing all morning, U.S. futures are not trading this morning. That's after CME reported a cooling issue at its data center. The company says it is working to resolve the issue and will advise clients and pre-open details as soon as they are available. Right, and so when you think about the grid and what's happening there, in certain places, the grid lead times are 5 to 7 years away from now. That's been changing. It's been a tectonic shift. And what really that boils down to is if you think about total data center consumption as a percent of total power, historically it's been 2 to 3%. And to cool these data centers. Let me tackle the short term first before the tech, Carolyn, because it feels as though there's some trepidation. ज्यावेळी एक मोठी कंपनी होती जी थाउजंड्स ऑफ वेबसाईट्सला सर्व्हर्स प्रोव्हाइड करत होती, तिचं नाव होतं एक्सोडस कम्युनिकेशन. एक्सोडसचा बिझनेस सिम्पल होता. त्यांच्याकडे मोठे मोठे डेटा सेंटर्स होते. कंपनीज त्या ठिकाणीच आपले सर्व्हर्स ठेवत होते आणि एक्सोडस त्या सर्व्हर्सला पॉवर, कूलिंग अँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करत होता. म्हणजेच की सर्व्हर कंपनीचे असणार, पण सर्व्हर चालवण्याची जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे एक्सोडस बघत होता. आणि एक दिवस झालं काही असतं, जून 2000मध्ये एक्सोडसच्या एका मेजर डेटा सेंटरमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला. सडनली मेन इलेक्ट्रिसिटी गेली, बॅकअप पॉवर सिस्टम फेल झालं, कूलिंग सिस्टम बंद पडलं, सर्व्हर रूम्समध्ये टेम्परेचर वाढत गेलं आणि सर्व्हर्स ओव्हरहीट झाले आणि काही तासातच सर्व्हर्स शटडाऊन, डेटा इनॲक्सेसेबल, वेबसाईट्स वेंट डाऊन अशी सिच्युएशन निर्माण झाली. एक नाही, दोन नाही, हंड्रेड्स ऑफ वेबसाईट्स एकाच वेळी बंद पडल्या. याहू सारख्या मोठ्या वेबसाईट्सला पण इम्पॅक्ट झाला. युजर्सला असं वाटलं की इंटरनेट डाऊन आहे, बट खरी प्रॉब्लेम इंटरनेट नव्हती. प्रॉब्लेम होतं फिजिकल डेटा सेंटर. आणि इथला मेन पॉईंट लक्षात घेतला तर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे एकाच बिल्डिंगमध्ये होतं, एकाच सिटीमध्ये होतं, एकाच पॉवर सप्लायवर डिपेंडंट होतं. म्हणजेच की एक फेल्युअर आणि ओव्हरऑल बिझनेस डाऊन. हा होता सिंगल पॉईंट ऑफ फेल्युअर. आणि त्यावेळी कंपनीजकडे ऑप्शन नव्हतं. दुसरा डेटा सेंटर बांधायचं म्हटलं तर करोड्स ऑफ रुपीज लागले असते, महिन्यांचा टाईम गेला असता, प्लस मोठी इन्फ्राची टीम लागली असती. बट स्मॉल आणि मीडियम कंपनीजसाठी हे अशक्य होतं. या इन्सिडेंटमुळे आय टी इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला. आपल्या बिझनेसचं फ्युचर एकाच डेटा सेंटरवर ठेवायचं का? नो. पण प्रश्न असा होता, मल्टिपल डेटा सेंटर्स कोण बांधेल आणि कोण अफोर्ड करू शकेल? आणि इथेच क्लाउडची आयडिया जन्माला आली. ॲमेझॉनला हा प्रॉब्लेम डेली यायचा. तेव्हा ॲमेझॉनने विचार केला, आपण मोठी रिलायबल इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करू आणि हे सगळ्या डेव्हलपर्सला, कंपनीजला ॲज अ सर्व्हिस म्हणून प्रोव्हाइड करू. आणि जे काही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार म्हणून सुरू झालं होतं, तोच विचार वेळ जाता जाता एक मोठा प्लॅटफॉर्म बनलाय. आणि 2006मध्ये त्या प्लॅटफॉर्मला AWS म्हणून नाव मिळालंय. AWS कधीच टेक ट्रेड म्हणून आलं नाही. AWS आलं कारण एका पॉवर फेल्युअरमुळे, एका डेटा सेंटरमुळे हंड्रेड्स ऑफ बिझनेसेस ऑफलाईन झालेत. त्यामुळे AWS म्हणजेच ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ही एक अशी सर्व्हिस आहे जी इंटरनेटला पॉवर देते. आपल्या पर्सनल कम्प्युटरलाच बघा, त्यात रॅम, CPU, GPU असते आणि या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून आपण ॲप्स चालवतो, फाईल स्टोअर करतो, सॉफ्टवेअर यूज करतो. AWS पण एक्झॅक्टली हेच काम करते. फक्त एक फरक आहे, हे सगळं तुम्हाला इंटरनेटवर मिळतं आणि तुम्हाला स्वतःचं कम्प्युटर बाय करायची गरज पडत नाही. AWS 3 रिझन्समुळे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. फर्स्ट, हे स्केलेबल आहे. सेकंड, हे फ्लेक्झिबल आहे. आणि थर्ड, हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. एक एक्झाम्पल आहे, समजा तुम्ही एक ब्लॉग स्टार्ट केलं, त्याला डेली 10 लोक वाचताय. AWS हे इझिली हँडल करणार. आता तोच ब्लॉग डेली 1 करोड लोक वाचायला लागलेत, तर AWS हे पण इझिली हँडल करणार. म्हणजे तुम्ही जेवढं यूज करणार तेवढं तुम्हाला पैसे द्यावे लागणार. कमी ट्रॅफिक म्हणजेच कमी बिल, आणि जर जास्त ट्रॅफिक असेल तर तुम्हाला जास्त बिल द्यावं लागणार. AWSमध्ये 200+ सर्व्हिसेस आहेत आणि दरवर्षी न्यू सर्व्हिसेस ॲड होत असतात. डेव्हलपर, स्टुडंट, कंपनीज सगळ्यांसाठी AWSकडे काही ना काही आहे. EC2 इलास्टिक कम्प्यूट क्लाउड. EC2 म्हणजे AWS मधला व्हर्च्युअल कम्प्युटर. जसं तुमचं पर्सनल कम्प्युटर आहे तसंच एक कम्प्युटर क्लाउडवर मिळतं.
हे 24/7 चालू असते. तुम्ही यावर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता, तुमचं ॲप, वेबसाईट, सर्व्हर सगळं इथनं चालवू शकता. S3 सिम्पल स्टोरेज सर्व्हिस. S3 म्हणजे AWS मधला स्टोरेज बॉक्स. यात तुम्ही अनलिमिटेड डेटा स्टोअर करू शकता. फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स, बॅकअप सगळं सुरक्षित आणि ड्युरेबल असणार S3 मध्ये. लॅम्बडा एक सर्व्हरलेस सर्व्हिस आहे आपल्या AWS मध्ये. तुम्हाला सर्व्हर मॅनेज करायची गरज पडत नाही, फक्त कोड अपलोड करा आणि रन करा. याला आपण सर्व्हरलेस सर्व्हिस पण म्हणतो. बेस्ट पार्ट ऑफ AWS म्हणजे पे ॲज यू गो मॉडेल हे फॉलो करतंय. म्हणजे कमी यूज केलं तर कमी पैसे लागणार आणि जास्त यूज केलं तर जास्त पैसे लागणार. रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं तर जेव्हा दिवाळी सेल असते तेव्हा ई-कॉमर्स वेबसाईटवर खूप ट्रॅफिक जातो, राईट. तर ट्रॅफिक वाढला की AWS मध्ये एक ऑटो स्केलिंग नावाचं फीचर आहे आणि हे असलं की ऑटोमॅटिक सिस्टम काय होणार, स्केल होणार. म्हणजे युजर वाढले तर ऑटोमॅटिक सर्व्हर्स वाढणार. ट्रॅफिक कमी झालं की सिस्टम स्केल डाऊन होणार. आजच्या डेटला रिअलिटी एक्सेप्ट करायला हवी. जवळजवळ 90% कंपनीज क्लाउड यूज करतात. ऑलमोस्ट सगळ्या IT कंपनीज, स्टार्टअप असो, MNC असो किंवा कोणती पण प्रोडक्ट बेस्ड कंपनी असो, क्लाउडशिवाय काम होतच नाही. आज IT इंडस्ट्रीमध्ये क्लाउड हा ऑप्शन नाही तर बेसिक रिक्वायरमेंट झाला आहे. कंपनीजच्या टोटल IT बजेटमधला जवळजवळ 1/3 हिस्सा फक्त क्लाउड सर्व्हिसेससाठी जातो. आज म्हणूनच डेव्हलपर्स, फ्रेशर्स, एक्सपिरियन्स IT प्रोफेशनल्स सगळ्या लोकांना AWS सारखा प्लॅटफॉर्म शिकायला लागतं. AWS हा जगातील सर्वात मोठा पब्लिक क्लाउड आहे, कारण की सगळ्यात जास्त कस्टमर्स AWS कडे आहे, सगळ्यात जास्त सर्व्हिसेस AWS प्रोव्हाइड करतो, सगळ्यात जास्त डेटा सेंटर्स AWS कडे आहेत. AWSचा ग्रोथ रेट खूप फास्ट आहे. म्हणजेच की दरवर्षी न्यू कस्टमर्स ॲड होतात, दरवर्षी न्यू सर्व्हिसेस लॉन्च होतात आणि टेक्नॉलॉजी कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होते. आताचं जॉब मार्केट जर पाहिलं तर AWSची डिमांड ही सगळ्यात जास्त आहे. कंपनीज AWSला प्रिफर करतात आहे. जॉब पोर्टलवर जर पाहिलं तर AWSसाठी सगळ्यात जास्त ओपनिंग्स आहेत. आणि या कोर्सनंतर तुम्ही हे फक्त बघणार नाही तर स्वतः डिझाईन करणार आणि बिल्ड पण करू शकणार. वेलकम टू AWS Zero to Hero ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी.